नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. डॉक्टरांना मारहाण करणारा रमेश म्हात्रेला डिस्चार्ज देण्यात आलाय. 2 दिवसांपासून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलीस आज कल्याण न्यायालयात त्याला हजर करणार आहे. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली होती. मात्र रमेश म्हात्रेला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज कल्याण न्यायालयात रमेश म्हात्रेला हजर केलं जाईल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. आज न्यायालयात सुनावणी पार पडेल, काय अधिक अपडेट? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि नर्सना यांना मारहाण प्रकरण जे आहे ते रमेश म्हात्रे यांना भोवलेलं पाहायला मिळतंय. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी आजाराचं कारण देत सिव्हिल रुग्णालय गाठलं आणि सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र तिथल्या देखील डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, रमेश म्हात्रे यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानंतर काल सुनावणी व्हीसीद्वारे पार पडणार होती. मात्र न्यायालयाने कठोर आदेश दिलेले आहेत की रमेश म्हात्रे यांना तुम्ही न्यायालयातच घेऊन या आणि याच पद्धतीने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कल्याणच्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि हजर केल्यानंतर नेमका काय युक्तिवाद होतोय, जे न्यायालय आहे ते त्यांना पोलीस कोठडी देत आहे की न्यायालयीन कोठडी देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र पोलीस आता या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांची भूमिका महत्वाची असणार आहे आणि रमेश म्हात्रे यांची भूमिका महत्वाची असणार आहे. कारण वारंवार माध्यमांसमोर देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी त्या डॉक्टरांना मारहाण केलेली नाहीये. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते स्पष्ट दिसतंय. त्यामुळे न्यायालयाची भूमिका या सगळ्यामध्ये महत्वाची आहे. पोलीस तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित कुणाल, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. कुणालाही पाठीशी घातलेला नाही, उपमुख्यमंत्र्यांनी म्हात्रेंना कडक शब्दात सुनावलंय. मंत्री उदय सामंतांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही. उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते. त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई सुरू आहे ती झाल्यानंतर नक्की त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय पक्ष देखील घेईल.